मी श्रीनिवास शारंगपाणी, संशोधक आणि लेखक. तापमान वाढ ही सर्व जगाची डोकेदुखी झालेली आहे. त्यावर साधासुधा आणि सोपा उपाय मी माझ्या नवकल्पनेच्या म्हणजे इनोव्हेशनच्या आधारे मांडला आहे. आवश्यक रसायनांची पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर मी मांडलेल्या प्रक्रियेत होत असल्यानं ती खूप उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. या विषयावरचाच आज हा माझा पॉडकास्ट आहे. गेली कित्येक दशकं जगभर तापमान वाढीवरती मंथन चालू आहे. एकीकडे शास्त्रज्ञ धोक्याच्या सूचना देत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रांचे समूह उपायांची जबाबदारी कोणी उचलायची यावर भांडताना दिसून येत आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कॉप परिषदेत हे समोर आलं. परिषदेत गाजलेला मुद्दा होता विकसनशील देश ऊर्जा निर्मितीसाठी वापरत असलेला कोळसा. विकसनशील देशांनी विकसित देशांच्या दुटप्पी वागणुकीकडे लक्ष वेधलं आणि ते खरंही आहे. विकसित देश जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असलेला हजारो टन कार्बन डायऑक्साईड आपल्या कोट्यावधी डिझेल आणि पेट्रोल वाहनांच्या द्वारे वातावरणात सोडत असतात. पण त्याकडे ते मात्र कुशाल दुर्लक्ष करतात आणि विकसनशील देशांच्या कोळसा वापराकडे बोट दाखवतात. गंभीर समस्यांवर विचार करणाऱ्या परिषदांच्या मध्ये दोन किंवा अधिक गट एकमेकांवर दोषारोप करताना मूळ मुद्द्याला व्यवस्थित बगल देतात. काही काळापूर्वी या समस्येवर मी खोलवर विचार केला. नुसतं पुनर्निर्मितीक्षम रिन्युएबल ऊर्जा संसाधनांच्या वरती फोकस करून चालणार नाही. आहेत त्या कोळशाच्या खाणी आणि संबंधित व्यवस्थेचं काय करणार? शिवाय कोळसा हे सर्वात स्वस्त इंधन आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. विचारमंथनातून म्हणजे माझ्या विचारमंथनामधून एक प्रक्रिया अवतरली की जिचा वापर केल्यास कोळसा तर वापरता येईलच, पण कार्बन डायऑक्साईडचंही व्यवस्थित निर्मूलन होईल. माझे मार्गदर्शक स्नेही भारतीय अंतरिक्ष संशोधनाचे माजी संचालक सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार मी मांडलेल्या प्रक्रियेवर ए लो कॉस्ट अँड सस्टेनेबल मेथड टू मिटिगेट कार्बन डायऑक्साईड हा मी शोधनिबंध लिहिला. तो यथावकाश इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड रिसर्च IJSR या आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक संशोधनाला वाहिलेल्या दर्जेदार नियतकालिकाच्या व्हॉल्यूम 12 इश्यू 10 ऑक्टोबर 2023 या अंकात प्रसिद्धही झाला. या प्रक्रियेचा विचार मी कोविड काळातच केला होता. मात्र तेव्हा त्यामागचं ध्येय वेगळं होतं. त्या काळात परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासू लागली. तेव्हा एका साध्या आणि सोप्या उपायानं अगदी घरीसुद्धा गरजेनुसार ऑक्सिजन निर्माण करू शकू अशी प्रक्रिया मी शोधून काढली. अशा आपत्कालीन परिस्थितीतही दुर्दैवानं कोणत्याही माध्यमानं त्या सुलभ अशा प्रक्रियेस प्रसिद्धी दिली नाही. ती प्रक्रिया लोकांच्यापर्यंत पोहोचली असती तर आपण काही जीव वाचवू शकलो असतो असा माझा विश्वास आहे. ही प्रक्रिया तापमान वाढ रोखण्याकरता मी शोधलेल्या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. सहजरित्या उपलब्ध असलेल्या पोटॅशियम परमॅंगनेटला उष्णता दिली की पोटॅशियम मॅंगनेट हे रसायन तयार होतं आणि सोबत उपयुक्त असा ऑक्सिजनही निर्माण होतो. पोटॅशियम मॅंगनेटचा पाण्यातील द्राव कार्बन डायऑक्साईड व्यवस्थितपणे शोषून घेतो. तसंच पोटॅशियम कार्बोनेट आणि मॅंगनीज डायऑक्साईड ही रसायनंही तयार होतात. कार्बन डायऑक्साईड शोषल्यानंतर पोटॅशियम मॅंगनेट पुन्हा पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये रूपांतरित होतं. उपउत्पादित म्हणजे बाय प्रॉडक्ट झालेलं मॅंगनीज डायऑक्साईड हे पोटॅशियम परमॅंगनेटच्या उत्पादनासाठी सुद्धा वापरता येतं. पुनर्निर्मित पोटॅशियम परमॅंगनेट गरम करून पोटॅशियम मॅंगनेट आणि ऑक्सिजन निर्माण करता येतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्यासाठी हे पोटॅशियम मॅंगनेट वापरता येतं. अशा रीतीने चक्राकार पद्धतीनं रसायनांची पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर केल्यामुळे प्रक्रिया सोपी आणि किफायतशीर होते. प्रक्रिया सुबोध व्हावी यासाठी मी सोबत काही आकृत्याही दिलेल्या आहेत. मी प्रस्तावित केलेल्या प्रक्रियेमुळे मला असं वाटतं की खालील फायदे होतील. सहज उपलब्ध रसायनांचा उपयोग होतो. या प्रक्रियेमध्ये पोटॅशियम मॅंगनेट, पोटॅशियम परमॅंगनेट हे ज्या खनिजांच्यापासून तयार करतात ते मॅंगनीज खनिज भारतात फार मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. भारताचा जगामध्ये मॅंगनीज उत्पादनामध्ये 6वा क्रमांक लागतो. प्रक्रियेत पोटॅशियम मॅंगनेट आणि पोटॅशियम परमॅंगनेट या रसायनांची पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर, रियूज आणि रिसायकलिंग होत असल्यामुळे प्रक्रिया अतिशय सोपी आणि स्वस्त होईल. माझ्या प्रक्रियेमध्ये पोटॅशियम मॅंगनेट, पोटॅशियम परमॅंगनेट हे आलटून पालटून वापरले जातात. त्यामुळे प्रक्रियेची यंत्रसामुग्री जी आहे ती फारशी गुंतागुंतीची असणार नाही.
प्रक्रियेतून प्राणवायू, मॅंगनीज डायऑक्साईड तसंच पोटॅशियम कार्बोनेट या महत्त्वाच्या रसायनांचं उपउत्पादन म्हणजे बायर प्रॉडक्ट्स होतं. या प्रक्रियेसाठी जी यंत्रणा उभारावी लागेल, त्याच्या उभारणीचा सुरुवातीचा खर्च म्हणजेच कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही केल्यानंतर चालवण्याचा खर्च म्हणजे रनिंग एक्सपेन्सेस खूपच कमी येईल. कारण रसायनांची पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर या प्रक्रियेचं आपण प्रारूप करून जर दाखवलं तर आपल्याला अनेक राष्ट्रांच्याकडून अशा प्रक्रियेच्या प्लांटची उभारणी करण्यासाठी मागणी येऊ शकेल आणि आपल्या देशाला भरपूर परकीय चलन मिळेल. याचं कारण जगभरामध्ये 60 ते 70% ऊर्जा निर्मिती ही कोळशापासून होते. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जागतिक तापमान वाढीला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यामध्ये भारत आघाडी घेऊ शकेल आणि आपल्या पंतप्रधानांचं 2070पर्यंतचं जे शून्य कार्बन उत्सर्जनाचं ध्येय आहे ते आपल्याला खूप आधीच प्राप्त करता येईल. माझ्या संशोधन प्रक्रियेत मला वाटतं केवळ फायदेच आहेत आणि कुठल्याही प्रकारचा तोटा नाही. अर्थात प्रक्रियेसाठी पायाभूत यंत्रणेची ही आवश्यकता आहेच आणि ती औष्णिक विद्युत निर्मिती जे क्षेत्र असेल त्याच्या जवळपासच करावी लागेल. इस्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांच्याशी मी केलेल्या चर्चेनंतर त्यांना ही प्रक्रिया खूपच उपयुक्त ठरेल असं वाटलं. यावरूनच या प्रक्रियेचं महत्त्व लक्षात येईल. ही प्रक्रिया वापरल्यास कोळशापासून आपल्याला विनासायास ऊर्जा निर्मिती करता येईल आणि कार्बन डायऑक्साईडबद्दल चिंता करण्याचं अजिबात कारण राहणार नाही, कारण ते आपण शोषून घेणार आहोत. याशिवाय उपयुक्त वायू आणि रसायनंही मिळतील आणि तापमान वाढीला खूप मोठ्या प्रमाणावरती आळा बसेल. 2018मध्ये मी अमोनियम नायट्रेट या रसायनाचा वापर करून पूर्णपणे हरित इंजिन बनवण्याची संकल्पना मांडली होती. या इंजिनामध्ये ऊर्जा निर्मितीबरोबरच जे ऊर्जा निर्मिती होत असताना जे वायू बाहेर पडतात ते आजच्या इंजिनाप्रमाणे वाईट वायू नसून चक्क प्राणवायू, पाण्याची वाफ आणि नायट्रोजन हे बाहेर पडतात. या हरित इंजिनाबद्दल देखील माझा प्रबंध 2 दर्जेदार आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांच्यामध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर माननीय सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनानंतर मी माझी हरित इंजिनाची संकल्पना पत्रकार परिषदेमध्ये मांडली. वृत्तपत्रांनी त्यावेळेला या संकल्पनेला चांगली प्रसिद्धी दिली. परंतु आजही मला हे या इंजिनाचं प्रारूप बनवण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. याचं कारण याला लागणारं फार मोठं आर्थिक पाठबळ, शासनाचा पण याला आधार लागेल, शासनाची मदत लागेल. पण हे जर होणार नसेल तर अशा इंजिनाचं प्रारूपसुद्धा बनवणं अतिशय अवघड आहे किंवा अशक्यच आहे. मला असं त्यामुळे वाटतं की आपल्याच देशामध्ये निर्माण झालेल्या नवकल्पनांना योग्य तो मार्ग मिळाला नाही तर भारताला मोठी प्रगती आणि तीसुद्धा वेगानं करणं दुरापास्त होईल. धन्यवाद.